माझं नाव अनंतराव नागोराव कछवे. मी इंदेवाडी गावचा रहिवासी. हे आमचे चंदेल म्हणजे पाहुणे वकील साहेब होते. हे फारच म्हणजे असे इमानदार माणूस होता. खरं तर त्यांनी वकील पेशात जायलाच नको होतं, कारण हा वकिली पेशा असतो तो इमानदारीचा नसतो. म्हणून ते गेले वकिली पेशात आणि त्यांचा हे प्रकार झाला आहे ते ठरवून झालेला घातपाताचा प्रकार आहे माझ्यामध्ये. आणि ह्याला कारण तिथल्या चिठ्ठीचा फोटो आम्हाला दिला नाही. घरचं कोणी जायच्या अगोदर डेड बॉडी काढून पंचनामा कसा केला आम्हाला माहित नाही. ऑनलाईन केला. तिथले सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का नाही ते आता ते माहित नाही. आणि काहीच त्याचं असं आम्हाला कळू दिलं नाही. जायच्या अगोदर त्यांनी डेड बॉडी काढली, PM साठी नेली. हा सगळा प्रकार ठरवून केलेला घातपात आहे माझं तरी म्हणणं आहे. तरी ह्यासाठी आम्ही उद्याच आजच ठरवलं होतं, पण तुम्ही येणार म्हणून आम्ही गेलो नाहीत. नाही तर कलेक्टरला आम्ही एक निवेदन देणार होतो की याची CBI चौकशी झाली पाहिजे. आणि यासाठी आम्ही गावकरी जे पाहिजे तो पर्याय निवडून आम्ही उपोषणाला बसू, आमरण उपोषणाला बसू. पहिलं मी बसेल, माझ्या मागे माझी सगळी गावकरी मंडळी असतील. आम्ही आमरण उपोषण लावून शेवटी CBI चौकशीची मागणी करू. आणि ह्याची CBI चौकशी आणि जी चिठ्ठी आहे ती खरीच ती ठेवली आता त्यांनी किंवा तिचा बदल केलाय याचा मला संशय आहे. आणि हा सर्व प्रकार ठरवून केलेला घातपात. त्याच्यासाठी आम्ही योग्य जे जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊन आम्ही आमच्या समाजाच्या मार्फत म्हणा, आमच्या गावाच्या मार्फत म्हणा, मी निवेदन देऊन आम्ही CBI चौकशी करावी आणि आम्हाला योग्य या कुटुंबाला द्यावं. आणि या जे आजचा प्रसंग हे कुटुंबावर वेढवल्या दुःखाचा प्रसंग ओढवलेला आहे त्यासाठी आम्ही सर्व गावकरी सहभागी आहोत. माझं नाव विश्वजित नाईक चंदेल. मी मयत मुस्लिमचा मुलगा. माझं एवढंच मागणं आहे की सदर जी घटना घडली ही काही म्हणजे छोट्या ठिकाणी घडलेली नाही. कोणता बी व्यक्ती आत्महत्या करतो तो घरामध्ये करतो किंवा प्रायव्हेट ठिकाणी करतो. ही पब्लिक प्लेसमध्ये आणि ज्या ठिकाणी आपण न्याय मागायला जातो त्याच ठिकाणी माझ्या वडिलांनी आत्महत्या केलेली. त्यासाठी आणि जी सुसाईड नोट सापडली त्यांच्या खिशामध्ये त्यानुसार योग्य ती कारवाई आणि उच्च पातळीवर झाली पाहिजे एवढी मागणी. आणि सततच्या बोलण्यातून एवढंच समोर आलेले की त्यांना काहीतरी मानसिक त्रास, तणाव, छळ किंवा दुसरं असं ऑफिसचा प्रेशर असं जाणवलेले बोलण्यातून. मला तरी वैयक्तिक असं सर्वांना तर जाणवलंच असेल, पण मी माझं वैयक्तिक सांगतो मला जाणवलेले ते कोणत्या तरी ताणतणावात होते असं माझं म्हणणं आहे. आणि जी सुसाईड नोट सापडली त्यानुसार योग्य ती कारवाई व्हावी एवढी मागणी. तुमचं शेवटचं बोलणं? माझं शेवटचं बोलणं रात्री परवा दिवशी रात्री. काही वेगळं कारण त्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं की ह्या कारणामध्ये तुम्ही लोक सांगितलं नाही? माझं तसं काहीच म्हणणं नाही. कशामुळे उचललं हे मला पण माहिती नाही, पण त्यांच्या बोलण्यातून प्रेशर जाणवत होता आत्तापर्यंत. तुम्ही गेले होते का? नाही, मी नाही. विनायक बाजीराव चंदेल वकील साहेब एकदम शांत आणि संयमी स्वभावाचे व्यक्ती. मी भाऊ आमचे बोलणं सांगितलं अगोदरच की वकील व्यवसायात खरं त्यांनी झालाच नाही पाहिजे होतं. कारण अतिशय असणारे इमानदार आणि कोणाचंही कधीही 1 रुपयाची अपेक्षा न करता त्यांनी आपलं संपूर्ण कार्य केलेलं आहे. आणि आम्हाला अशी संशय दिला की त्यांच्यावर कुठलं तरी प्रेशर आणलं, कारण ते त्यांना घरचा कुठलाही काही अशा प्रकारचं हस्तखेळतं त्यांचं कुटुंब होतं. पण आज समजा त्यांनी आत्महत्या केल्यामुळं त्यांच्या पश्चात 2 मुलं आहेत, त्यांची पत्नी आहे, हे संपूर्ण कुटुंब वाऱ्यावर आलेलं. वाऱ्यावर आल्यामुळं आज उघडं पडलेलं कुटुंब आहे. त्या मुलाचं उद्या त्या 2 मुलाचं शिक्षण आहे. एक त्यांची पत्नी आहे, ती पत्नी आता कशाच्या याच्यावर समजा पुढची जे काही मुलाचं आता शिक्षण आहे, बाकीचा खर्च, सगळ्या गोष्टी अतिशय अवघड झालेल्या आहेत. त्यांच्या जीवनाचा
संपूर्ण असणारा आधार तिथं आता समजा या ठिकाणी त्यांचा मावळलेला आहे. कुठल्याही अशा प्रकारचा असणाऱ्या नैराश्यामध्ये त्या सुद्धा गेलेल्या आहेत. अशा प्रकारचा जिथं न्याय भेटतो आणि जिथं न्याय भेटते त्याच जाग्यावर न्यायालयाच्या जर हद्दीमध्ये असं होत असेल जिथं न्याय भेटतंय तिथंच जर स्वतः वकिलाला या ठिकाणी जर आत्महत्या करावं लागत असेल तर या देशात याच्यापेक्षा दुर्दैवी घटना नाही. इथंच आपल्या लातूरमध्ये जस्टिस लोया तुम्हाला माहीत असेल त्यांना सुद्धा मारण्यात आलेलं होतं. अशा प्रकारे जर एखाद्या जजला मारू लागली आणि एखाद्याला आत्महत्या नाही त्यांना आत्महत्येला प्रवृत्त केले त्यांच्यावर प्रेशर इतक्या मोठ्या प्रमाणात आणल्या गेल्यामुळं ते स्वतः या ठिकाणी काल सकाळ 9:40 त्यांचं संभाषण झालेलं होतं. आणि एवढं असताना सुद्धा ते सतत अशा प्रकारचं असणारं थोडे ताणामध्ये होते आणि त्यांना ते जे काही त्यांच्याजवळ ती सुसाईड नोट सापडलेली त्यांच्यानुसार आम्ही तर म्हणतो कारवाई व्हायला पाहिजे. CBI चौकशी व्हायला पाहिजे. या ठिकाणी CID चौकशी व्हायला पाहिजे. SIT सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. अशा प्रकारे उच्चस्तर अशी चौकशी व्हायला पाहिजे आणि जे कोणी दोषी आहे त्यांच्यावर कार्यवाही होणे अपेक्षित आहे. आणि त्यांच्या पश्चात 2 मुलं आहेत. त्यांच्या पत्नीचं संपूर्ण या ठिकाणी आता कुठलाही आधार राहिला नाही तर त्यांच्या मुलाची बी उद्या काहीतरी तरतूद ही शासनामार्फत करण्यात येईल की त्यांना त्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा. आमच्या भावानं आत्महत्या केली वडवणी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे. चिठ्ठीनुसार कारवाई हो आणि CBIची कारवाई हो अशी आमची मागणी चौकशी हो. कधी लागले होते काय कसं स्वभाव होता ते स्वभावानं चांगले होते. बरी नव्हती काही नाही त्यांना घरचं काही कोणतं टेन्शन नव्हतं काही नाही. काही कारण तुम्हाला काय झालं असं वाटतं म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे? नाही ते आम्हाला काही माहिती नाही. ते तिकडचंच काहीतरी कारण आहे त्यांचं. काही फोनवर बोललं वगैरे घेतलं होतं? नाही फोनवर बोललं. तिकडे एकटेच राहायचं? हा एकटेच. कधी कळलं कोणी सांगितलं काय कसं झालं? तिकडून फोन आला होता पोलिसांचा तो या म्हणून तिकडे आणि त्याने आम्ही आधीच्या सिव्हिल हॉस्पिटलला नेलं होतं. आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलला बोलली. पुढे काय तुमचं काय म्हणणं आहे? आमचं काय नाही त्याच्या खिशात चिठ्ठी सापडली पोलिसांना त्या चिठ्ठीनुसार कारवाई करावं. चिठ्ठी तुम्ही वाचली काय आहे? नाही त्यांनी दिली नाही वाचू दिली. फोटो वगैरे तरी दिला नाही फोटो दिला नाही. काही चिठ्ठीत काही लिहिलं मजकूर पण कळला नाही तुम्हाला? नाही त्यांनी दिलं नाही. ते म्हणले आम्ही कोर्टात जमा करतो. पोलीस काय म्हणले? पोलिसात तुम्हाला काय सांगितलं चिठ्ठीत काय म्हणलं? काय नाही त्यांनी फक्त म्हणले आम्ही कोर्टात जमा करतो तुम्ही FIR फाडा म्हणले आम्ही योग्य ती कारवाई करतो. तुम्ही आता गुन्हा दाखल केला आहे का आतापर्यंत? नाही केला करणार. कोणावर करणार नाही ते चिठ्ठीनुसार योग्य ती कारवाई करा म्हणून असं गुन्हा दाखल